नमस्कार मंडळी. आपल्याला करायचं आहे आता विदर्भ स्टाईल चिकन रस्सा. त्याच्यासाठी बाजारात जाऊन एवढं चिकन घेऊन आलो या. बघा एवढा काही टमाटे घेतलंय, थोडं एवढा काही कांदा घेतला, एवढा काही शहाजिरे घेतले, तर एवढा खडा मसाला घेतलाय, थोडा दही घेतलंय, काही अद्रक घेतली, थोडी मिरच्या कापल्या थोड्या, एवढा खोबरं घेतलंय, लसण घेतलाय आणि लिंबू घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे. तर चला करू मग आपण आता विदर्भ स्टाईल चिकन रस्सा. पहिल्यांदा चिकन मॅरिनेशन करून घेऊ. चिकन मॅरिनेशन करायला का 1 चमचाभर हळद टाकायची. हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट. विदर्भ स्टाईल चिकन रस्सा या मस्त गाजचा बेत आहे. दही जरा घट्टच घ्यायचं. 2 चमचे दही टाकले आणि बघा थोडं मीठ टाकायचं आणि आता मस्तपैकी असं मॅरिनेशन करून घ्यायचं. त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा असं अर्ध लिंबू घेतलंय, अर्ध लिंबू पिळायचं मध्ये. अर्ध लिंबू पिळलंय आणि ह्याला मस्तपैकी आता डबल ही मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा हे मस्तपैकी असं मिक्स करून घेतलंय. आता ह्याला 15-20 मिनिट आहे ना मॅरिनेशन करायचंय. चिकन मॅरिनेशन व्हायला तिकडं, तर इकडं आपण खडे मसाले भाजून घेऊ. हे बघा हे खडे मसाले टाकले, तर हे बघा खडे मसाल्यामध्ये आहे ना दगडी फुलं आहे, धन्यात, हे बघा दालचिनी आहे, आणि पुन्हा हे टाकले, पुन्हा लवंगा टाकल्यात, मिरे टाकले, तर पुन्हा 2 इलायच्या टाकल्यात, शहाजिरे टाकलेत आणि थोडे जिरे टाकलेत, जायपत्री बी टाकली आहे आणि कर्णफूल बी आहे त्याच्यात. खडा मसाला भाजलाय, खडा मसाला काढून घेऊ आता. खोबरं भाजून घ्यायचं आता. खोबरं भाजलंय, खोबरं काढून घेऊ. लसण भाजून घेऊ आधी. लसण आणि अद्रक, ते बघा लसण अद्रक चांगला भाजत आलाय. हे बघा मिरच्या बी भाजून घ्यायच्या. हे बघा लसण अद्रक आणि मिरच्या चांगल्या भाजल्या, आता काढून घ्यायचे. आता हे बघा कांदा बी भाजून घ्यायचा चांगला. असा कांदा बोगा करून टाकायचा म्हणजे लवकर भाजत आहे. हे बघा कांदा आहे ना, कांदा सगळे शेवटी भाजून घ्यायचा म्हणजे राहिलेले त्याला मसाले बिसाले असतात ना आपल्या त्या बघण्याला, तर मग ते लागून येते त्याला. अद्रक आणि लसण जी भाजून घेतली होती का ती वेगळी केली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे. आता ह्याची पेस्ट वेगळी काढून घ्यायची आहे. हे बघा
कांदा चांगला भाजलाय, कांदा काढून घेऊ. आता ह्याची पेस्ट काढायची आपल्याला मिक्सर मधून. चिकन शिजवून घेऊ. आता तेल टाकू थोडं. हे बघा, हे अद्रक लसूण आपण भाजून घेतलेली त्याची पेस्ट करून घेतली आहे, ती टाकून द्यायची. अद्रक लसूण परतली चांगली. आता ह्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन आहे का, हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून देऊ. आता ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय. झाकून ठेवू याला. तेव्हा काही मसाला थंड झालेला आहे. आता ह्याची पेस्ट करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये फक्त काय ऍड करायचंय, हे बघा, कोथिंबीर ऍड करायची आहे आणि टमाटे ऍड करायचे फक्त. या बघा, इथं वाटण तयार झालेलं आहे आणि इकडं असं फर्स्ट क्लास पैकी चिकन शिजायला लागलेलं आहे. आजचा मस्त पैकी बेत आहे बघा, विदर्भ स्टाईल चिकन रस्सा. हा हा हा. हे बघा, चिकन शिजलंय. या चिकन काढून घेऊ आपण. हे बघा, आता चिकनला फोडणी द्यायला घेऊ. तेल टाकू. तेल गरम झालंय. हे जे वाटण काढलेलं आहे ना, हे टाकून घेऊ मध्ये. आजचा मस्त पैकी बेत आहे बाबा, विदर्भ स्टाईल चिकन रस्सा. आता हे मसाला चांगला तेल सुटूस तर परतून घ्यायचा आहे. आणि इकडं गरम करायला पाणी ठेवलंय. हे बघा, मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे. हे बघा, ही अर्धा चमचा पुन्हा लाल तिखट टाकून द्यायचं. आपण खडे मसाले बी वापरले त्याच्यामध्ये आणि हे बी वापरलंय आपण पहिल्यांदा मॅरिनेशनला थोडं लाल तिखट. त्याच्यामुळे तुमच्या अंदाजानेच टाकायचं आपल्या की आपल्याला जास्त तिखट लागलं तर जास्त टाकायचा मसाला आहे, नाहीतर मग कमी टाकायचा. मसाला चांगला पैकी परतालाय. आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून देऊ. हे बघा, चांगला मस्त मसाला लागलाय प्रत्येक पीसला. हे बघा, हे पाणी हे आपण इसळून घेतलंय पाणी, पण हे पाणी आपण गरम केलेलं पाणी आहे. गरम केलेलं पाणीच टाकायचं. हे बघा, हे गरम केलेलं पाणी आहे. आपल्याला जितकी भाजी पाहिजे ना तितकं पाणी ऍड करायचं. आता ह्याला मस्त पैकी उकळी फुटू द्यायची. आता मग आपलं विदर्भ स्टाईल चिकन रस्सा तयार होणार आहे. हे बघा मंडळी, झणझणीत असा चिकन रस्सा तयार झालेला आहे. या बघा, चांगली तर्री बी सुटली त्याला. या बघा, तर्री एकदम मस्त पैकी उगा, एकदम सोपी आणि साधी रेसिपी ही. हे बघा मंडळी, हो हे बघा, ही एकदम भारी.
हे बघा, ही कोथिंबीर घ्यायची थोडी आणि शेवटी याला अशी मस्तपैकी उघड टाकून द्यायची. तर मंडळी, एकदम कमी साहित्यात आणि झणझणीत बनलेली ही मस्तपैकी विदर्भ स्टाईल चिकन रस्सा आहे. ही रेसिपी आहे ना, तुम्ही मी घरच्या घरी एकदा बनवून बघा, एकदम भारी होती आहे. तर मंडळी, या जेवायला.